अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगायचं असेल तर भाजपच्या आशीर्वादाने सगळं सुरू होतं. स्वतःवरची जबाबदारी झटकवण्यासाठी मुख्यमंत्री जरी किती सांगत असते आम्ही हे शोधून काढलं शोधून काढलं म्हणजे काहीतरी होतं आणि त्यात शोध लावला असं नाही. हे तुमच्या आशीर्वादाने सुरू होतं. लक्षात घ्या की गृह खात्याची सूत्र गेल्या 12 वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता एक माणूस एवढा मोठा आश्रम उभारतो, त्यानंतर त्या ठिकाणी महिलांना बोलवतो, मंत्री तिथे जातात, बाबांच्या पाया पडतात, त्यांचं पाय धुतलेलं पाणी तीर्थ म्हणून पितात. एवढंच कमी काय म्हणून त्यांच्या मूत्राचा समावेश असलेलं ओहने जल म्हणजे खराचं मूत्र अधिक कपसिरा अधिक व्याघ्राचं पाणी आणि ठराविक कालमर्यादेत चौकशी संपली पाहिजे. नाहीतर चौकशीला मुदत वाढ, शिंदे समितीला मुदत वाढ असं नाही. तुम्ही किती दिवस पक्के करा, पण 4 तारखेला तो अहवाल आलाच पाहिजे, तरच हे थांबेल, नाही तर थांबू नाही शकत. आणि माझं म्हणणं असं आहे की त्या भावापेक्षा लिंगपिसार अशोक काळातपेक्षा जास्त जबाबदारी कोणावर दिसेल तर यांच्यावर आहे. ज्यांनी त्याला खतपाणी घातले म्हणून यांना आरोपी करून मगच चौकशी केली पाहिजे. खरात बाबा काय तिथे बाबा आले होते ते सांगत होते महादेवाच्या पिंडीवर भेटपत्र ठेवा, मुलं पास होऊन जातील. त्याचा मुलगा 8वी पास नाही झाला. काय त्या बाबा विमाच्या नादी कधी आयुष्यात मी लागलो नाही. जयकुमार रावल यांनी कशाच्या आधारावर अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली हे खुलासेवर आलं पाहिजे. आणि खरात लिंगपिसाराचं मूत्र, कपसेला ते परदेशातलं मध आणि वेगळा असं एकत्र करून जे काय वाहने जल तयार होत होतं ते जयप्रकाश जयकुमार रावलांनी घेतलंय का? जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौकशी लागली. त्यांच्यासारखी होती, कोकणासारखी होती, काय कळलं पाहिजे. या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे जाऊ नये याच्यामध्ये
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती